जेवण हे मिठाशिवाय बेचव असते हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. पण नक्की मिठाचा आणि जेवणाचा संबंध कसा आला याची कथा तुम्हाला माहीत आहे का? तसेच महादेवांची कन्या अशोक सुंदरी आणि मिठाचे देखील एक वेगळेच नाते आहे, ज्यामुळे आजही मीठ कुणाच्या हातावरती देत नाहीत. असे का बरं केले जाते? यासाठी एक रहस्यमय कथा आज आपण ऐकणार आहोत. महादेव आणि माता पार्वती यांना कार्तिकेय, गणेश अशी दोन अपत्ये होती, हे सर्वांना माहीत आहे. पण त्यांना एक बहीणही होती, हे तुम्हाला माहीत आहे का? होय, त्यांना अशोक सुंदरी नावाची एक कन्या आहे. जरी ती एक प्रसिद्ध देवता नसली तरी भारतातील अनेक लोककथांमध्ये तिचा उल्लेख विविध रूपांमध्ये आढळतो. माता पार्वती एकटी असताना तिच्या इच्छेतून अशोक सुंदरीचा जन्म झाला. पद्मपुराण आणि इतर अनेक गुजराती लोककथांमध्ये तिचा उल्लेख आढळतो. शिवपुराणात भगवान शिवाच्या एका तपस्व्यापासून पूर्वी भगवान शिव हे एक अलिप्त ऋषी होते, जे ऐहिक सुखांमध्ये सहभागी होत नसत. परंतु देवी पार्वतीशी विवाह झाल्यामुळे त्यांचे कुटुंब पूर्ण झाले आणि त्या जीवनाचा एक भाग म्हणून ते 3 मुलांचे वडील झाले. त्यापैकी एक मुलगी आहे अशोका सुंदरी. पौराणिक कथांनुसार एके दिवशी शिव आणि पार्वती यांना कल्पवृक्ष नावाचं एक इच्छा पूर्ण करणारं झाड आढळलं. भगवान शिव राक्षसांशी लढण्यासाठी वारंवार कैलास पर्वताबाहेर जात असल्यामुळे माता पार्वतीला अनेकदा एकटेपणा जाणवत असे आणि म्हणूनच तिने त्या झाडाकडे एका मुलीची मागणी केली. तिची इच्छा पूर्ण झाल्यामुळे अशोक सुंदरीचा जन्म झाला. अशोक या शब्दाचा अर्थ दुःखरहित असा आहे आणि तिने माता पार्वतीचे दुःख दूर केल्यामुळे तिचे नाव अशोक सुंदरी ठेवण्यात आले. सुंदरी म्हणजे सुरेख. ती मुलगी अत्यंत सुंदर असल्यामुळे तिने आपल्या नावाला साजेसे काम केले. आपल्या सर्वांना माहीतच आहे की एके दिवशी महादेवांनी रागाच्या भरामध्ये बाल गणेशाचं मस्तक उडवलं होतं. कारण होतं की माता पार्वतीच्या कक्षामध्ये बाल गणेशाने महादेवांना जाण्यास मनाई केली होती. त्यामुळे महादेवांना भयंकर संताप आला होता. त्यांनी रुद्र अवतार धारण केला आणि तो अवतार पाहून फक्त देवच नाही तर संपूर्ण सृष्टी देखील थरथरली होती. त्यांच्या डोळ्यातून आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. हातातील त्रिशूळ थरथरत होते. अशोक सुंदरी ही नावाप्रमाणे सुंदर आणि मृदू स्वभावाची होती. तिने जेव्हा महादेवांचा हा भयानक आणि हिंसक अवतार पाहिला तेव्हा ती प्रचंड घाबरली. सर्वत्र चिरकांड्या उडालेले ते रक्त आणि महादेवांच्या रुद्रावताराने तिचं हृदय धडधडू लागलं. तिला वाटलं आता आपलाही अंत होईल. महादेवांच्या नजरेपासून लपण्यासाठी ती एखादी सुरक्षित जागा शोधू लागली. तेव्हा तिला बाजूलाच देवाच्या यज्ञासाठी आणि अन्नासाठी आणलेल्या मिठाच्या प्रचंड राशी दिसल्या. इतरत्र कुठेही सुरक्षित जागा दिसत नसल्यामुळे अशोक सुंदरीनं स्वतःला त्या मिठाच्या राशीमध्ये झाकून घेतलं. जेव्हा माता पार्वतीला आपल्या मुलाच्या नशिबाबद्दल कळलं तेव्हा ती अत्यंत क्रोधित झाली. रागाच्या भरात तिने अशोक सुंदरीलाही मिठाचाच एक भाग बनण्याचा शाप दिला. त्यामुळे अशोक सुंदरीचे मिठाच्या कणांमध्ये रूपांतर झाले. नंतर जेव्हा भगवान शिवाने गणेशाचे शिर पुन्हा जोडले तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला पुन्हा जिवंत केले आणि तिला शांत केले. तेव्हा तिचे कोमल शरीर मिठाच्या गुणधर्मांशी जोडले गेले होते. तिच्या शरीरातून मिठासारखी चमक बाहेर पडत होती. जेव्हा महादेवांनी अशोक सुंदरीला मिठाच्या राशीतून बाहेर काढलं तेव्हा तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. तिला शांत करण्यासाठी महादेवांनी जे वरदान दिलं ते आजचे आपल्या जीवनाचं सर्वात मोठं सत्य बनलं आहे. महादेव म्हणाले, हे पुत्री, तुझा जन्म माता पार्वतीचे दुःख म्हणजे तिचा शोक दूर करण्यासाठी झालं होतं. म्हणूनच तुझे नाव अशोक पडले. पण आजपासून तू विश्वास आहेस, शोक दूर करशील. तुझ्या रूपानं म्हणजेच मिठाच्या स्वरूपाने तू अन्नातील अळणीपणा आणि बेचवपणा नष्ट करशील. मिठाला अन्नाचा आत्मा का म्हणतात? कारण जगात कितीही महागडे मसाले, केशर किंवा सुकामेवा वापरून पदार्थ बनवला
तरी जोपर्यंत त्यात चुटकीभर मीठ पडत नाही तोपर्यंत त्या पदार्थाला अर्थ राहत नाही. महादेवांनी अशोक सुंदरीला वरदान दिले की तुझे मोल श्रीमंताच्या राजवाड्यापासून ते गरिबाच्या झोपडीपर्यंत सारखेच असेल. मीठ हा एक असा पदार्थ आहे जो सर्वांना समान मानतो. गरिबाचे जेवण जरी साधे असले तरी केवळ मिठाच्या अस्तित्वामुळेच त्याला पूर्ण ब्रह्म प्राप्त होते. मिठाला रसराज असे म्हटले जाते. जसा शरीरात आत्मा नसेल तर शरीर व्यर्थ आहे, तसेच अन्नात जर का मीठ नसेल तर ते अन्न नसून केवळ बेचव आहे. म्हणूनच जेवणापूर्वी पानात मिठाला अग्रपूजेचा मान दिला जातो. आपण सोन्याच्या ताटात 56 भोग जरी सजवले तरी ते मिठाशिवाय कचऱ्यासमान आहेत. महादेवांनी अशोक सुंदरीला दिलेले हे वरदान इतकं शक्तिशाली होतं की आजही जगातल्या प्रत्येक किचनमध्ये देवीचं मिठाच्या स्वरूपामध्ये अस्तित्व नांदत आहे. म्हणूनच म्हटलं जातं की मीठ हे केवळ चव नाही तर ते अन्नाचा आत्मा आहे. पौराणिक मान्यतेनुसार हातावरती मीठ दिल्यानं त्या दोन व्यक्तींमध्ये विनाकारण वाद किंवा भांडणे सुरू होतात. हे टाळण्यासाठी आपले पूर्वज नेहमी सांगतात की मीठ नेहमी भांड्यात किंवा द्यावे, हातावरती देऊ नये. जर तुमच्या हातून वारंवार मीठ सांडत असेल तर सावधान, कारण मिठाला माता लक्ष्मी आणि अशोक सुंदरीचं रूप मानलं जातं. मीठ सांडणे म्हणजे घरातील समृद्धीचा अपमान करणे होय. त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि नकारात्मक वाढते. तुम्ही कोणाचे तरी मीठ खाल्ले आहे ही म्हण ऐकली असेलच. हे अशोक सुंदरीच्या त्या वरदानाशी जोडलेलं आहे. जर तुम्ही कोणाचं मीठ खाऊन त्याच्याशी गद्दारी केली तर महादेवांच्या कोपाला तुम्हाला सामोरे जावे लागते असा समज आहे. त्यामुळे यापुढे कधीही कुणाकडे जेव्हा तुम्ही मीठ मागता तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही केवळ मीठ मागत नाही आहात तर महादेवांच्या कन्येचा आशीर्वाद मागत आहात. जर कोणाच्या हातावर चुकून मीठ दिले असेल तर समजून जा की नात्यात मिठासारखा खारटपणा येऊ शकतो. अशोका सुंदरीची ही रहस्यमय कथा तुम्हाला माहीत होती का? अशा प्रकारे अशोका सुंदरीचा संबंध मिठाशी जोडला जातो, ज्याशिवाय अन्नाला चव येत नाही. पद्मपुराणात अशोका सुंदरीच्या जन्माचं वर्णन आहे. कैलास पर्वत हे शिव आणि माता पार्वतीचे निवासस्थान होते. एकदा माता पार्वतीला नंदनवनाच्या जंगलात फिरायचे होते. शिव आणि माता पार्वती निसर्गात फिरत होते, पण एक झाड पार्वतीचे सर्वात आवडते होते. शिवाने सांगितले की हे कल्पवृक्ष आहे, इच्छा पूर्ण करणारं झाड. माता पार्वतीने ते वापरण्याची इच्छा व्यक्त केली आणि म्हटले की त्यातून एका सुंदर मुलीचा जन्म व्हावा. माता पार्वतीची ती इच्छा त्वरित पूर्ण झाली. तुम्ही मला का निर्माण केले असे तिने विचारले. तुमची इच्छा काय आहे? माता पार्वतीने कुतूहलापोटी तुला निर्माण केले. आता तुला निर्माण केले आहेस म्हणून मी तुला अशोक सुंदरी म्हणणार. भविष्यात चांद्रवंशाच्या काळात नहुष नावाचा एक राजा जन्माला येईल. तो तुझा पती होईल. पार्वती आणि शिवाने अशोका सुंदरीचे संगोपन केले. पार्वतीचे त्या सुंदर मुलीवरती प्रेम होते. आईचा विरोध असूनही अशोक सुंदरी तपश्चर्या करण्यासाठी वनात गेली. असुर हुंडाने तिला पाहिले आणि तिला पकडण्याचा त्याला ध्यास लागला. तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न आधीच नहुषाशी लावून दिले असल्यामुळे अशोक सुंदरीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. असुराला हे मान्य झालं नाही. हुंडाने त्या स्त्रीच्या पतीला त्याने ठार मारले होते. तिचे रूप धारण करून अशोक सुंदरीला तिच्या घरी येण्यास सांगून त्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. गुप्तपणे त्या देवीने असुराच्या महालाला भेट दिली. तिला त्याचा विश्वासघात कळला. तिने नहुषाला त्याला ठार मारण्याचा शाप दिला आणि ती कैलास पर्वतावरती पळून गेली. असुर हुंडाने तरुण नहुषाला मारण्याचा प्रयत्न केला. राजकुमाराच्या आईवडिलांनी त्याला वसिष्ठांच्या आश्रमात लपवून ठेवलं. तो तिथेच वाढला. योजना कामी आली. हुंडाने अशोक सुंदरीला कळवले की त्याने नाहुषाचा खून केला. एका विवाहित जोडप्याने देवीला सांगितले की नहुषाला ययाती नावाचा एक बलवान पुत्र आणि 100 सुंदर कन्या होतील. नहुषाने युद्धात हुंडावरती विजय मिळवला आणि अशोक सुंदरीशी विवाह केला. इंद्राच्या अनुपस्थितीमध्ये नहुष स्वर्गाचा शासक बनला. गर्वामुळे इंद्राचा नाश झाला. नहुषाने तात्पुरते इंद्राचे राज्य ताब्यात घेतले.
जे इंद्राने नंतर परत मिळवले. इंद्राच्या अनुपस्थितीनंतर नहुष स्वर्गाचा राजा झाला. तो गर्विष्ठ झाला आणि त्याला पदच्युत करण्यात आले. इंद्राच्या सिंहासनावरती असताना त्यानं इंद्राची पत्नी इंद्राणीला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला सर्पशाप मिळाला. इंद्राच्या पालखीचा वापर करून तो त्या शापातून सुटला. महर्षी अगस्त्यांनी त्याला शोधून काढले आणि त्याला बोलावले. नहुष सर्परूपात पालखीतून खाली पडला. तोपर्यंत तो युधिष्ठिराला भेटत नाही, तोपर्यंत तो हेच रूप धारण करेल असे सांगितले. द्वापार युगामध्ये जेव्हा पांडव त्यांच्या शेवटच्या हिमालय यात्रेला गेले होते, तेव्हा भीमाने नहुषाला सर्परूपात खाल्ले. ऋषी अगस्त्यांकडनं मिळालेल्या आशीर्वादामुळे नहुषा भीमापेक्षा अधिक बलवान होता. युधिष्ठिर भीमाला भेटायला गेले. तिथे जे काही घडत होते ते त्याने पाहिले. युधिष्ठिराचा पूर्वज नहुष आपला शाप सांगतो. नहुष आणि युधिष्ठिर धर्मावरती चर्चा करतात. नहुष युधिष्ठिराला त्याच्या चुकांमधून शिकवतो. नहुष मुक्त होतो आणि स्वर्गात जातो. भीमाची शक्ती परत येते. जर तुम्हाला ही रहस्यमय कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा.